आणि अंकिता घराच्या बाहेर गेल्यानंतर कशा प्रकारे बिग बॉसच्या घराबद्दल चर्चा करतील याबद्दल इकडे अंकिता सांगते आणि तिथे तिने सूरजला पूर्णपणे इग्नोर केलेला आहे। चला तर बघूयात काय बोलतायत। डीपी आणि अंकिता हे दोघेजण बेडरूम एरियामध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या साईडलाच तिकडे सूरज उभा असतो। तर अंकिता सांगते की मी इथून गेल्यानंतर सगळ्यांना आपले किस्से सांगेन, आपण खूप मजा केली, आपण दोघंच खूप मजा करूया आणि नंतर तुम्ही कोकणामध्ये या, मग आपण मालवणला जाऊयात। त्यानंतर डीपी म्हणतो की मग तू मला फोन करशील दादा, मी काय करू? त्यावर अंकिता म्हणते मी असं काही नाही करणार, पण एक गोष्ट करेन, मी सांगेन दादा एक काम करा, 5व्या एपिसोडमध्ये 15 मिनिटांनी 22 सेकंदांनी जो व्हिडिओ आहे तो बघा आणि मला फोन करा। मग तुम्ही मला फोन करणार आणि त्याच्यानंतर तुमचा फोन येणार। एक काम कर अंकिता, तू 16 मिनिटांनी झालेला जो भाग आहे तो बघ त्याच एपिसोडमध्ये, तर मी फोनच नाही करणार, मग तुमचा फोन येणार। काय झालं, फोन का नाही केलास? त्यावरती मी म्हणणार दादा मी चुकले, माझ्याकडून चूक झाली, सॉरी दादा। आणि त्याच्यानंतर काय होईल, फोन येईल, अरे दादा मग 22वा एपिसोड असेल, आपण इथे मूर्ख ठरलो। म्हणजे या तिन्ही प्रकारच्या स्टेज आपल्या फोनमध्ये घडणार आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर आपला एक वेगळाच बिग बॉस चालू राहणार आहे महिनाभर, असं इकडे अंकिता सांगते। आणि इथे ती सूरजशी बोलतच नाही, इनफॅक्ट आपण दोघंच मजा करूया असं देखील सांगताना दिसते। तर तुम्हाला अंकिताचं हे बोलणं योग्य वाटतं की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।